चला तर मंडळी, आज ना मला खूप वैताग आलाय. घरात काहीच भाजीला नाहीये. घरात विचारलं काय बनव तर म्हणतात काहीही बनव. आता काय करणार बरं? तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ मी प्रमाण लिहून दिलं होतं. स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढली. पाणी, तेल, मीठ घालून 4 शिट्या करून कुकर गार होऊ द्यायचा. तोपर्यंत तेल घालून एक कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा. त्यामध्ये पाव कप किसलेलं सुकं खोबरं सुद्धा लालसर होईपर्यंत भाजायचं. शेवटी तीळ आणि खसखस घालून मिनिटभर परतून गार करायचं. एक टोमॅटो सुद्धा मी मिनिटभर परतून घेतलाय. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, भाजलेलं साहित्य, कोथिंबीर, गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्यायचं. डाळ छान शिजली, एक ग्लासभर पाणी घालून घोटून घ्यायचं. मातीचं भांडं गरम केलं, तेल गरम झालं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि वाटलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतायचं. नंतर मसाले घालायचे. हळद, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला. छान तेल सुटल्यानंतर ग्लासभर गरम पाणी घालायचं. उकळी आल्यानंतर घोटलेली डाळ घालायची. अजून ग्लासभर पाणी घालून, मीठ घालून, कोथिंबीर घालून ही बाजारी आमटी 7 ते 8 मिनिटं उकळायची. पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी तयार. नक्की करून पहा.